जाऊ द्या काकांना, रेस कमी करा. हां, चेंबरलाईन 2 टायराच्या मधनं घ्या. येस, लांबपर्यंत नजर ठेवा. येणारी अडचण आपल्याला 2 टायराच्या मधनं घ्यायचे. टू व्हीलरसारखं झिगझॅग करायचं नाही आहे आपल्याला. दरेजा साहेबा 5-10 सेकंदाला आरसा बघा, कोण आहे का, आजी माझी मंत्री. पर्सनल ट्रेडिंग चालू आहे टाटा अल्ट्रॉज ह्या कारवर. जाधव सरांची गाडी आहे. ड्रायव्हिंग क्लास झाला, थोडीशी प्रॅक्टिस हवी होती, त्यामुळे आपण पर्सनल ट्रेनिंग देतो जाधव सरांना. पाहू शकता. तुम्हालाही गाडी शिकायची असेल नक्कीच मला कॉल करा. माझं PJ ड्रायव्हिंग ट्रिक्स हे इन्स्टा ID ला फॉलो करा. खूप छान व्हिडिओ आहेत तुमच्यासाठी. जवळजवळ 900च्या आसपास व्हिडिओ आहेत. आणि यूट्यूबसुद्धा सेम ID. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. ब्रेक PJचा राडा एन्जॉय करा. रेजा जाधव साहेब, चला. दोघांमध्ये गॅप जास्त ठेवू नका. पाठीमागची ओरडायला लागतात, ट्रॅफिक पण जाम होतं. आता आपण राईटला आहोत तर राईटलाच राहणार, लेफ्टला सरकणार नाही. लक्षात ठेवा. 4 व्हीलरमध्ये सारखा लेन बदलणं जीवाला धोका असतो. गाडी घासण्याचे चान्सेस. क्या पहिला गेर जाधव साहेब पुन्हा काय करताय जाधव साहेब, जोरात ब्रेक का मारला. बरं जाधव साहेब चढावर आहे गाडी, ब्रेक सोडला तर कुठं जाईल. मग ब्रेक दाबून धरा, अर्धा क्लच तयार करा व्हायब्रेशनपर्यंत. व्हेरी गुड. ब्रेक सोडा, निघाली गाडी. समजते. रेस करावा लागला का जाधव साहेब, कारण 4 व्हीलर इंजिनमध्ये एवढी ताकद आहे की क्लचवरच गाडी गेली. आणि दुसरी गोष्ट चढ लहान आहे. तिसरी गोष्ट ही टाटा अल्ट्रॉज 1.2 इंजिन आहे, त्यामुळे पॉवरफुल इंजिन आहे, त्यामुळे ही गाडी क्लचवरच उठली. पॉईंट नोट करा. जर आवड हवी चढ असेल, गाडी लोड असेल तर रेस करावा लागेल अर्धा क्लच करून. अदरवाइज ओनली क्लचवर गाड़ी जाएगी अपनी धीरे 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 धीरे. अब चलते रहो आपके हिसाब से, हवा के साथ साथ घटा के संग संग. द्या रेस जाधव साहेब. आता जाधव साहेब तुम्हाला असं वाटलं मागचा येतोय असं वाटलं, बरोबर आहे. राईट इंडिकेटर लावा, रेस द्या लावा इंडिकेटर. मी सांगतो तसं करा. रेस द्या, सरका राईटला. हा, इंडिकेटर लावून त्याला कोड्यात पाडायचं. आलं का तुमच्या लक्षात. जर एखादा ले मध्ये मध्ये घुसायचा प्रयत्न कराला की लगे आपला इंडिकेटर टाकून द्यायचा, त्याला अडकावून ठेवायचं. ओके, म्हणजे तो येणार नाही. येस. आता बलेनोच्या मागं थांबून घ्या जाधव साहेब. आपली बी सिक्युरिटी त्याची बी सिक्युरिटी. उगाच कशाला मागत. एक तर बघा ती जरा क्रेटा वाटते, चांगलीच गाडी वाटते. वाजू द्या. या लेफ्टला माझ्याकडे इंडिकेटर बंद करा. काम झाले जाधव साहेब. आता बघा हा पण कारवाला लई जवळ आहे आपल्या. सिग्नल ग्रीन आहे तरी पण कार्यकर्ते सिग्नल तोडतायत गोयलगंगाला. रेस द्या जाधव साहेब. पाहू शकता. येस, बघितलं का, काही टू व्हीलरवाल्याने सिग्नल तोडला बरं का जाधव साहेब. असे पण लोक आहेत सिग्नल तोडणारी. या लेफ्टला थोडंसं आपल्या पट्ट्यात या जाधव साहेब. परफेक्ट. थांबून घ्या टायर दिसेपर्यंत. आता चढावर आहे, ब्रेक दाबून हाफ ब्रेक शेटजी थोडा ब्रेक. लय व्हायब्रेट करायला जाधव साहेब. धाड 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 आवाज यायले का. क्लच प्लेट घालवण्याची लक्षण आहे ती. व्हायब्रेशनद्वारे गाडी सांगाली जाधव साहेब, एवढा क्लच कशाला सोडताय. क्लच प्लेट घालवायचा विचार आहे का तुमचा. हा, द्या हळूहळू. सांगायचा उद्देश एवढाच आहे लर्निंग मित्रांनो. हाफ क्लचचा जेवढा फायद्याचा आहे तेवढा नुकसानदायक आहे. हाफ क्लचचा वापर अति प्रमाणात करायचा नाही आहे. अगदी गाडी उचलण्यापुरता, चौक क्रॉस करण्यापुरता, पार्किंगमध्ये तेवढंच काढघाल करण्यापुरता. जास्त वेळ हाफवर ठेवू नका, नाहीतर क्लच प्लेटा खराब होतात, गाड्या ओव्हर हिट होतात. घाटात कोकणात फिरायला गेला तर बघितलं असाल बऱ्याच गाड्या थांबलेल्या असतात बोनट उडून. ओव्हर हिट, क्लच प्लेट बर्न. रेस द्या. सेकंड घ्या ना जाधव साहेब. इंजिन वरडते जीव तोडून. घार घोर आवाज आलाय का नाही इंजिनचा. मग जरा गाडीचं दुःख दर्द समजून घ्या की राव टाटाचं. परत काय चुकलं सांगा जाधव साहेब. रेस झाला. जाधव साहेबांनी बहुतेक पानाचा एडा उचलला वाटाले मला असं वाटाले की मी क्लच प्लेट घालवणारच. हा, का हो असं करताय. आपल्याला गिअर टाकताना फक्त आणि फक्त क्लच दाबायचा. एक रेस नकोय साहेबा. चला आता समोर वडगाव सिग्नलला जाधव साहेब थांबून घेणार. शांततेत म्हणजे शांतीत क्रांती घडवायची आपल्याला. आणि त्यात ग्रीन सिग्नल बी मिळालेला आहे. जाऊ द्या हळूहळू शेट. येस, समोर ग्रीन आहे बट क्राऊड आहे जाधव साहेब. अशा येस नको अजून बघू की फोर्स लागतोय का. समोरचं ट्रॅफिक तर मूविंग दिसतंय बाबा मला. हाँ यस, तो फिर कुछ जरूरत ही नहीं है हमें, ऐसा लग तो रहा है मेरे को. चलो अभी इसी हिसाब से आपके हिसाब से वड 500 म्हणल्यासारखं निघाली गाडी जाधव साहेबांची. राईटला बघा इन्काउंटर स्पेशलिस्ट आहे, ट्रक अलर्ट, त्याला हॉर्न द्या. ब्लाइंड स्पॉट आहे त्याच्या लेफ्ट साइड.